आम्ही या शिक्षण क्षेत्रामध्येच कार्यरत असल्यामुळं आमच्याकडे 30-32 वर्षामध्ये 22 ते 24 हजार ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहेत। याच्या पाठीमागे आणखीन एक रॅक आहे, तुम्ही येत नाही बघत नाही, बघा इकडून रस्ता आहे, जा, हे जसं समोर रॅक दिसते तसं पाठीमागं रॅक आहे, पलीकडं रॅक आहे आणि ही ग्रंथ जवळपास 22 ते 24 हजार पर्यंतचे ग्रंथ आहेत आणि जवळपास 60 ते 70 मासिक या ठिकाणी दरमहा उपलब्ध होतात वाचकांसाठी। मग ते बालवाङ्मयाचे त्या 60-70 पैकी 2-4 बालकांसाठी मासिक असतील, 2-4 महिलांसाठी असतील, 2-4 शेतकऱ्यांसाठी असतील, काही उद्योजकांसाठी असतील, अशा प्रकारची वेगवेगळे सर्व प्रकारची मासिक सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत। हे ग्रंथ तुम्हाला दिसणार नाहीत म्हणून आम्ही या दोरीवरनं ते काढून ठेवलेले आहेत। या ठिकाणी आम्ही जसे कपडे वाळत टाकतात तसं दोन्ही बाजूने ठेवून इथं दर्शनी भागामध्ये ते मांडलेले असतात। तुम्ही इतर वेळी आलात तर तुम्हाला ते मासिक सुद्धा इथं चांदोबा अडकवलेला असेल, आणखीन एखादं मासिक असेल तुम्हाला आवडीचं असेल ते मासिक तुम्ही घेऊन वाचू शकता, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे। नेहमीची पाठ्यपुस्तकं जरूर वाचा, अभ्यास करा, पास व्हा, गुण चांगले घ्या, पण त्याबरोबरच इथली पुस्तकं सुद्धा जर हाताळलात तर आणखीन काही वेगळं ज्ञान तुमच्यामध्ये भर पडेल असं मला वाटतंय। आणि 30-32 वर्षापासून आम्ही कार्यरत आहे। आमच्या ग्रंथालयाचं कार्य पाहून 2 मजली इमारत आहे, 2-3 कॉम्प्युटर आहेत, 4 कर्मचारी आहेत, सकाळ संध्याकाळ ग्रंथालय उघडं असतं। उघडं असलेल्या त्या वेळेमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला इथं बाहेर खेळण्यापेक्षा या ठिकाणी येऊन पुस्तकांशी मैत्री करा। एवढं माहिती पाहुण्यांसाठी आणि